मग आज जर भारतीय संविधानामध्ये अशी कलमांतर्गत तरतूद असताना सुद्धा त्या कलमाला किंबहुना या भारतीय संविधानाच्या विरोधात जाऊन अशा पद्धतीचे कायदे जर या देशामध्ये निर्माण केले जात असतील, या महाराष्ट्रात निर्माण केले जात असतील, तर हे भारतीय संविधानाच्या विरोधातलं षडयंत्र नाहीये का? हा प्रश्न मुलीच्या शिक्षणासाठी फक्त ट्रेन एकीकडे पाठवली जाते म्हणजे शिक्षणाचं महत्व या देशांना कळालंय आणि या देशामध्ये एकीकडे देश विकासाच्या दृष्टीने पावलं उचलतोय, एकीकडे विकास कसा होतोय हे आपल्याला वारंवार मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातं, पण हा जो घटक आहे या घटकापर्यंत शिक्षण पोहोचू दिलं नाही तर नक्षलवादी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा जनमानसांच्या दुर्दून या देशातील महिलेला चूल आणि मूळ इथपर्यंत मर्यादित न राहता या देशातील महिलेला जगाच्या पटलावर समानतेचा अधिकार ज्यांनी मिळवून दिला त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शुके नलिकेसी गोवी येले पाय विसरोणी जाय पक्ष दोन्ही हा महामंत्र संपूर्ण विश्वाला देणारे कौशल्याचे मूर्तिमंत प्रतीक जगद्गुरु संत तुकोबराय, आप्पासाहेब नारायण नागू पाटील, भूमिपुत्रांचे भाग्य विधाते लोकनेते दिबा पाटील साहेब या सर्व महान विभूतींना सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. मंचावर आज उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मार्गदर्शक निलेशजी पाटील साहेब, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय न्यायमूर्ती बीजी कोळसी पाटील साहेब, स्वागत अध्यक्ष सन्माननीय संजयजी घरत आणि मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय माझ्या समोर उपस्थित असलेल्या सगळ्या विद्यार्थी बांधवांनो, भगिनींनो आणि माताहो, शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षण हक्क परिषदा सुरू आहे. स्वागत अध्यक्ष आणि प्रवक्ते यांनी या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी नमूद केलेल्या आहेत, मी त्यावर काही बोलणार नाही. परंतु ही शिक्षण हक्क परिषद कशा करता किंवा हा खाटाटोप कशा करता आहे, एकीकडे 16व्या शतकाच्या पूर्वीचा जर इतिहास आपण पाहिला आणि आजचा इतिहास जर आपण पाहिला तर त्यामध्ये साम्य आपल्याला आढळून येतं. ते कुठलं तर गुलामीचं. म्हणजे एकीकडे मानसिक गुलामी त्यावेळेला होती आणि आजही मानसिक गुलामीमध्ये टाकण्याचं षडयंत्र आज या प्रशासनानं शासनानं टाकण्याचा एक कुठेतरी पायंडा आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतोय. 16व्या शतकापूर्वी जे गुलामगिरी होतं त्या गुलामगिरीतून माझा शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब मोकळा झाला पाहिजे, या गुलामगिरीतून मानसिकतेतून वंचित झाला पाहिजे आणि या स्वातंत्र्याच्या या अग्निकुंडामध्ये तो सातत्यानं उज्ज्वलत राहिला पाहिजे. ही ज्योत खऱ्या अर्थानं माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी पेरली आणि ती बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये पेरून एक ठिणगी निर्माण झाली आणि त्या ठिणगीतून खऱ्या अर्थानं निवस्त निस्तेज आणि मुरदाड झालेल्या मनावर स्वातंत्र्य विचारांचं सिंचन करून या महाराष्ट्राच्या मातीला स्वराज्य रूप वळवताना माणसं मिळवणं, मिळवून जोडणं आणि त्यांच्या काळजामध्ये स्वराज्याची ज्योत निर्माण करणं हा शिवधनुष्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या खांद्यावरती लिलया पेलला आणि हाच शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती लिलया पेलत असताना वेळ प्रसंगी स्वतःच्या छातीवर घाव घेत समाजाच्या अस्तित्वाकरता धाव घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एक आणि एकच नाव आपल्या पुढे येतं, छत्रपती शिवाजी महाराज. त्यावेळेला पहिल्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचं, लोकशाही प्रधान राज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांनी केलं. शिवाजी महाराजांचा तोच विचार आपल्यामध्ये आत्मसात करून इथल्या गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत आणि त्यांनी क्रांती घडवून आणली पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला जो क्रांतिकारी लढा उभा केला ती क्रांतीज्योती सावित्रीबाई, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचा आदर्श खऱ्या अर्थानं अंमलात आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या शिवराय फुले शाहू यांचा विचार आपल्यामध्ये आत्मसात करून त्यांचा आदर्श घेऊन आपल्या संविधानामध्ये इथल्या गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत. कुठलीही जाती व्यवस्था न राहता या व्यवस्थेविरुद्ध बंड करून या भारतीय संविधानाच्या माध्यमातून इथला एक एक मुलगा शिकला पाहिजे, इथल्या गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत. यासाठी भारतीय संविधानामध्ये त्या कलमा अंतर्गत आपल्याला तो हक्क आणि अधिकार मिळवून दिला. मग आज जर भारतीय संविधानामध्ये अशी कलमा अंतर्गत तरतूद असताना सुद्धा त्या कलमाला किंबहुना या भारतीय संविधानाच्या विरोधात जाऊन अशा पद्धतीचे कायदे जर या देशामध्ये निर्माण केले जात असतील, या महाराष्ट्रात निर्माण केले जात असतील तर हे भारतीय संविधानाच्या विरोधातलं षडयंत्र नाहीये का? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. हे भारतीय संविधानाच्या विरोधातलंच आहे. वेळोवेळी एक एक गोष्ट आपल्याला नेहमी निलेश पाटील सर सांगतात, अरे जपानमध्ये शिक्षणासाठी एकीकडे ट्रेन पाठवली जाते एका मुलीच्या शिक्षणासाठी,
एका मुलीच्या शिक्षणासाठी फक्त ट्रेन एकीकडे पाठवली जाते म्हणजे शिक्षणाचं महत्व या देशांना कळालंय आणि या देशामध्ये एकीकडे देश विकासाच्या दृष्टीने पावलं उचलतोय, एकीकडे विकास कसा होतोय हे आपल्याला वारंवार मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातं, पण त्याच या देशामध्ये जर आमच्या गोरगरीब कष्टकरी जो वर्ग आहे, जो घटक आहे, आजही जो शिक्षणापासून वंचित आहे, म्हणजे मला राहून सर एक प्रश्न पडतो, आजही जर आदिवासी पाड्यांमध्ये आपण गेलोत सर तर तिकडची मुलं अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना शिक्षणाचं फारसं महत्व कळत नाही, कुठेतरी आता त्यांच्यापर्यंत शिक्षण साहेब पोहोचत होतं आणि आता त्या शाळा देखील बंद करायला घेतलेल्या आहेत, म्हणजे या आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी किंबहुना आदिवासीच नाही तिथे सांगतायत, पण हा जो घटक आहे या घटकापर्यंत शिक्षण पोहोचू दिलं नाही तर नक्षलवादी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, हे वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षणच त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही म्हणजे आमच्या पोरांनी काय मारामाऱ्या चोऱ्याच करायच्या का, हेच करायचं काय? म्हणजे एकीकडे विद्यार्थी शिकला तर त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल, आर्थिक परिस्थिती सुधारली तो शैक्षणिक प्रबल झाला तर तो समाजामध्ये क्रांती निर्माण करेल, पण असं त्याने काहीच केलं नाही पाहिजे. त्यांनी फक्त 2 वेळचं खायचं बसायचं, बाकी त्याने कशात उठाठेवा करायच्या नाही, बाकी हम चलाएंगे जो हम चाहे, अशा पद्धतीची रचना एकीकडे आखताना ही व्यवस्था आपल्याला दिसते. ही व्यवस्था पूर्वीच्या काळापासून आपल्यावरती कुठेतरी षडयंत्र आखते आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून कुठेतरी वेळोवेळी आपल्याला मारा करत असताना आपण पाहिलंय. आजही त्याच पद्धतीची पावलं एकीकडे उचलली जात आहेत, परंतु शिवराज्य प्रतिष्ठान याकरता मोठ्या ताकदीनं जन आंदोलन उभं करत आहे आणि माझा विश्वास आहे की जनशक्ती ही जगातील सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या शक्ती पुढे हिटलरशाही सुद्धा संपवावी लागली त्या शक्ती पुढे आजची हुकुमशाही सुद्धा संपवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. इतकी ताकद आपल्या जनशक्तीमध्ये आहे, इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. आणि म्हणून काही लोक रोशन पाटील म्हणत असतील की फार कमी लोक आहात, तुमच्यानं काही होणार नाही, सरकारला तुम्ही डिफेन्स करताय, हे डिफेन्स करत असताना तुमचा टिकाव लागणार नाही. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतला पाहिजे, शिवरायांचे मावळे आम्ही स्वतःला म्हणून घेत असो ना, तर एक वाक्य आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं आणि स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा मुठभर मावळे सोबत होते. दिल्लीत औरंगजेब बसला होता, हे कुछ कर नाही सकते मराठे, पण त्याच औरंगजेबाच्या छाताडावर लात घालत अवध तंजावर ते तहत पेशावर अवघा मुलूक आहे हे सांगण्याचं धाडस जर कोणी केलं असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि म्हणून त्यांचा विचार आपण घेतला पाहिजे. कुत्र्यांची झुंड कधीच क्रांती घडू शकत नाही, पण वाघाचे छावे 5 जरी असले तरी ते क्रांती घडवतात. आणि म्हणून आपण या प्रवाहामध्ये या, असं मी आपल्या सर्वांना आव्हान करेन. हे जन आंदोलन आपल्याला उभं करायचं आहे. अहिंसेच्या मार्गाने भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपण ही पावलं उचलत आहात, परंतु अहिंसा जर आपल्यावर शिरजोर होत असेल तर जगद्गुरु संत तुकोबारायांच्या भाषेत भले तरी देऊ काशीची लंगोटी नाताळाच्या माती आणू काठी, हे बोलण्याचं धमक देखील आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून या संघर्षामध्ये, या क्रांतिकारी लढ्यामध्ये प्रवाहाच्या विरोधात जे लढतात तेच इतिहास घडवतात, प्रवाहासोबत जे वाहतात ते कधीच इतिहास घडत नाहीत. आणि म्हणून इतिहास घडवण्याची वेळ आता तुमची आमची पुन्हा आहे. मी सगळ्या विद्यार्थी मित्रांना आव्हान करेल की तुमची खऱ्या अर्थाने यामध्ये गरज आहे, सगळ्या शिक्षक वृंदांची आवश्यकता आहे. आपण सगळ्या ताकदीनिशी या प्रवाहामध्ये उतरूया असं आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक आव्हान करतो आणि थांबतो.